बातमी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधून आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील मुलं विक्री प्रकरणी आई वडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलाय। चौकशीसाठी एका समितीची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे। बरड्याच्या वाडीमध्ये महिलांना 14 मुलांना जन्म दिला होता। त्यातल्या 4 मुलांची विक्री केल्याचा सामाजिक संघटनांनी आरोप केलाय। मुलं नातेवाईकांना दत्तक दिल्याचं पालकांनी म्हटलेलं आहे। जेव्हा मी काल त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांना वजन काटा घेऊन गेले होते। तिथं वट्यावर बसले, म्हटलं तुमचं बाळ आणा, वजन करायचं तर ते म्हणे बाळ नाही, आम्ही देऊन टाकलं। म्हटलं कोणाला दिलं? म्हणे दिलं असंच एक जणाला, त्यांनी काही नावगाव सांगितलं नाही। म्हटलं देऊन किती दिवस झाले? तर म्हणे 8-10 दिवस झाले। ते बाळ दत्तक म्हणून दिले, तर ते अर्पण म्हणून त्यांना दत्तक मी केलं। अंगावर पिया दूध नाही, आमची अपेक्षा नाही तेवढं दूध आणायची आणि पाजायची, ते करता पण येत नाही मला। त्या माहिती नाही करायचा दूध, मग त्याच्यामुळं मी दत्तक म्हणून दिला। ते कोणाला दिलंय? ते खंडवी म्हणून दिला त्यांना दत्तक म्हणून। तुमच्या ओळखीचे? हा, आमचे भाऊबंदाच आहेत ते भाऊबंदात दिला। किती मुलं दत्तक दिलेत आतापर्यंत तुम्ही? 3 मुलं। आणि किती मुलं आहेत तुम्हाला? ते बाळ दत्तक म्हणून दिले। त्यामुळे आई वडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। या महिलेला 14 मुलांची आई ती झालेली होती। त्यातली 4 मुलं ही विक्री केल्या असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला। मात्र हे सर्वच्या सर्व आरोप या आई वडिलांनी फेटाळून लावले। ही 4ही मुलं आम्ही नातेवाईकांना दत्तक दिल्याचं त्यांनी सांगितलंय। 4 मुलांची विक्री केल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केलेला होता। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण कोटूर सध्या आपल्यासोबत आहे। किरण, या प्रकरणामध्ये आता सध्या संभ्रम निर्माण केला जातो, कारण सामाजिक संघटना म्हणतात की ही या मुलांची विक्री करण्यात आली आहे, तर त्यांचे आई वडील म्हणतात की आम्ही दत्तक दिलेली आहेत। नेमकं काय खरं आणि काय खोटं या घटनेमध्ये? सिद्धेश, हा संपूर्ण जी घटना आहे ती अत्यंत सगळं धक्कादायक आहे आणि संशय आता तरी असंच आपल्याला म्हणता येईल। कारण एका महिलेने म्हणजे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील बरड्याची वाडी, हे जे छोटं वाडा आहे, या वाड्यामध्ये हे लोक राहत होते आणि इथे या महिलेने जवळपास 12 मुलांना जन्म दिल्याची आता एकूणच प्राथमिक माहिती मिळत आहे। आणि या मुलांपैकी काही मुलांना विकल्याचा आरोप जे आहे ते सामाजिक संघटनांचा आहे। पण जे कुटुंबाकडनं जी माहिती मिळते, कुटुंबांनी अशा पद्धतीचं माहिती दिली की आम्ही मुलांची विक्री केली नाही, फक्त दत्तक दिलेलं आहे आणि तेही दत्तक नातेवाईकांमध्येच दिलेलं आहे, अशा पद्धतीची माहिती आईने दिलेली आहे। कारण आमची एकूणच जी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आहे ती अत्यंत जे हालाकीची आहे, बाळाला दूध सुद्धा पाजू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही मुलं जे आहेत ते आमच्याच नातेवाईकांमध्ये दत्तक दिलेलं आहे, अशा पद्धतीची माहिती आई आणि कुटुंबाकडनं मिळालेली आहे। आणि या सगळ्या प्रकरणी चौकशीसाठी एका समितीची सुद्धा आता स्थापना हे करण्यात आलेली आहे आणि समितीची लोक या कुटुंबाच्या घरी म्हणजे बरड्याची वाडी येथे दाखल झालेले आहेत आणि पोलीस देखील एक स्वतंत्र चौकशी करतायत। कालच या सगळ्या चौकशीसाठी आई वडिलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि समितीची जे लोक आहेत ते सुद्धा आता घरी दाखल झालेले आहेत। त्यामुळे नेमकं आता या मुलांची विक्री झाली आहे का दत्तक दिलेलं आहे, खरं तर या सगळ्या संदर्भात चौकशी करत आहेत। त्यामुळे या सगळ्या चौकशीतून काय एकूणच माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद किरण, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।